मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पुढील काही दिवसात राष्ट्रवादीचं विलीनीकरण होण्याची शक्यता। विलीनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं। मुख्यमंत्र्यांच्या गोपनीय दिल्ली दौऱ्यामुळे मोठ्या घडामोडींचे संकेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची शक्यता। दिल्ली दौऱ्याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात। मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आज दिल्ली दौऱ्यावर। उद्या पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। सुनेत्र पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभारही स्वीकारणार। जिल्हा परिषदेवरती भाजपचा डंका। 12 पैकी 7 झेडपीमध्ये भाजपचं वर्चस्व। शिंदेंची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात 1 जागा, तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला खातही उघडता आलं नाही। पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा। 125 पैकी 55 पंचायत समितीवरती भाजपची एकाती सत्ता, तर शिंदेंची शिवसेना 26, राष्ट्रवादी 25, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 3 जागा। सर्व जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता। राज्यातील 7 झेडपीमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष। विजयानंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, तर सकाळच्या प्रवक्त्यांकडून मवियाची मतं कमी करण्याचं काम। फडणवीसांची राऊतांवर टीका। शरद पवार यांच्यावरती पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू। छातीमध्ये कफ झाल्यानं 5 दिवस अँटीबायोटिक्स दिले जाणार। सध्या पवारांची प्रकृती स्थिर। सुनेत्र पवारांसह पार्थ पवार आणि जय पवारांकडून विचारपूस। रोहित पवार यांची आज संध्याकाळी 4:30 वाजता पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात काय बोलणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार। अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेचच सभा तहकूब होणार, सूत्रांची माहिती। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आज सेशन कोर्टात महत्त्वाची सुनावणी। 27 आरोपींना सेशन कोर्टात हजर केले जाणार। सुनावणीकडे लक्ष। लोकसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी विरोधक ठराव मांडणार। लोकसभेत राहुल गांधींना बोलण्याची संधी नाकारल्यानं विरोधकांचा संताप। राज्यात लवकरच 70,000 पदांची नोकर भरती। नव्या पद्धतीनं भरती होणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 50,000 आणि आयोगाबाहेरील 20,000 पदांचा समावेश असणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हापूस 6,000 रुपये डझन। रत्नागिरीतून आंब्याची तुरळक आवक। हंगामाची उत्सुकता शिगेला। मुंबईसह कोकणात पुढील 5 दिवस कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज। हवामान कोरडं राहण्याचं हवामान विभागाची माहिती। सिंधुदुर्गमध्ये आंगणेवाडी जत्रोत्सवात जनसागर उसळला। भराडी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। आजपासून 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा। परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज। एलन मस्क यांच्याकडून चंद्रावर स्वयंपूर्ण शहराची तयारी। स्पेसएक्स पुढील 10 वर्षात स्वयंपूर्ण शहर उभारणार। एलन मस्क यांची मोठी घोषणा। T20 विश्वचषकात 15 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना। आयसीसीने फटकारल्यामुळे पाकिस्तानला भारताविरोधात सामना खेळावा लागणार। भारताविरोधात खेळण्यास पाकिस्तानने आधी नकार दिला होता। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।